नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. भारतीय वंशाच्या अंतराळवीर कॅप्टन सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा इतिहास रचणार आहेत. त्या पुन्हा एकदा अंतराळ प्रवासासाठी निघणार आहेत. यावेळी त्या न्यू स्पेसशिप बोईंग स्टार लायनरच्या मदतीने प्रवास करणार आहेत. उद्या केनेडी स्पेस सेंटरमधून त्या अंतराळ प्रवासासाठी निघणार आहेत. आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता इस्रायली सैन्य दक्षिण गाझा पट्टीतील इजिप्तच्या सीमेला लागून असलेल्या रफाह शहरामध्ये लष्कर कारवाईसाठी सज्ज झालंय. सैन्याने पॅलेस्टिनी नागरिकांना शहर सोडण्याचं आवाहन केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिलंय. इस्रायलमधील अल जझीरा चॅनलचं कार्यालय बंद करण्याचा निर्णय बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रिमंडळाने घेतलाय. कतारच्या मालकीच्या ब्रॉडकास्टर अल जझीराची स्थानिक कार्यालय बंद करण्यासाठी एकमताने मतदान केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तैवानच्या सीमेजवळ चीनचे 7 लष्करी विमाने आणि 5 नौदलाची जहाजे शनिवार आणि रविवार सलग 2 दिवस पहाटे दिसली आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. 7 चीनी लष्करी विमानांपैकी 1 विमानाने तैवान समुद्रधुनी ओलांडून तैवानच्या नैऋत्य हवाई संरक्षण ओळख झोनमध्ये प्रवेश केला. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून तैवानने सशस्त्र दलाने परिस्थितीवर लक्ष ठेवलं आणि या भागात नियंत्रण म्हणून लढाऊ विमाने, नौदल जहाजे आणि क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. खलिस्तानी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणी 3 भारतीयांना अटक करण्यात आल्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं वक्तव्य समोर आलंय. ते म्हणालेत की कॅनडा कायद्याचं राज्य असलेला देश आहे. इथे सशक्त आणि स्वतंत्र न्याय प्रणाली आहे. या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी करणप्रीत सिंग, कमलप्रीत सिंग आणि करण बराड यांना अटक केली आहे. ट्रुडो पुढे म्हणालेत की आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देश चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाहीये. शहबाज शरीफ दुसऱ्यांदा देशाचे वजीर-ए-आझम झाले, पण देशाची स्थिती जैसे थेच आहे. दरम्यान सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीला धावून आला आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानात पाठवलेली 50 लोकांची टीम पाठवली. तेथील व्यापार आणि गुंतवणुकीच्या शक्यता तपासणार आहेत. पाकिस्तानी वंशाचे नेते सादिक खान यांनी तिसऱ्यांदा लंडनचे महापौरपद पटकावलंय. इंग्लंड आणि वेल्स येथील निवडणुकांमध्ये मजूर पक्षाने चांगलीच कामगिरी केली आहे. मजूर पक्षाचे नेते सादिक खान यांनी त्यांचे कन्झर्वेटिव्ह प्रतिस्पर्धी सुसेन हॉल यांचा 47.7% मतांनी पराभव केलाय. खान यांनी एक्सवर एक पोस्ट प्रसारित करून लंडनवासियांचे आभार मानलेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 3 दिवसांच्या नेपाळ दौऱ्याची आज सांगता झाली. या दौऱ्यामध्ये त्यांनी नेपाळच्या सरन्यायाधीशांशी दोन्ही देशांच्या न्यायव्यवस्थेमधील सहकार्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. नेपाळचे सरन्यायाधीश बिशोम्भर प्रसाद श्रेष्ठ यांच्या निमंत्रणावरून न्यायाधीश चंद्रचूड शुक्रवारी काठमांडूत दाखल झाले होते. न्यायाधीश चंद्रचूड यांनी शनिवारी काठमांडू येथील एका परिसंवादात महत्त्वाचं भाषणही केलंय. जम्मू आणि काश्मीरमधील विकास बघून पाकव्याप्त काश्मीरचे नागरिक आपण होऊनच भारतात येण्यास तयार होतील. भारताला त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार नाही, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला. PTIला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंग म्हणालेत की मोदी सरकारच्या काळात जम्मू काश्मीरचा कायापालट झालाय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करण्याबाबत केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त विधान केले. पाकिस्तानने देखील हातात बांगड्या भरलेल्या नाहीयेत, त्यांच्याकडेही अनुभव आहेत, ते आपल्या विरोधात त्यांचा वापर करू शकतात, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय. अब्दुल्ला यांच्या या विधानावर त्यांच्यावर जोरदार टीका केली जातेय. दहशतवाद्यांकडून भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आलाय. शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात ही घटना घडली असून या हल्ल्यात 1 जवानाचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. राहुल गांधी यांनी X या समाज माध्यमांवर पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरक्षणाविरोधात आहेत, त्यांना आरक्षण हटवायचं आहे असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निर्मल येथील प्रचार सभेत केलाय. लोकसभा निवडणूक ही दोन विचारधारांमधील लढाई असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय. विकासाचा मुद्दा सोडून जाती समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाबाबत लोकांमध्ये चीड निर्माण झाल्याने त्याचा भाजपला मोठा फटका बसेल अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केलाय. लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मुझफ्फर हुसेन यांनी रविवारी प्रचार दौरा केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील काही शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान आता दिल्लीनंतर अहमदाबादच्या काही शाळांना बॉम्ब ब्लास्टची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादमधील 3 शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच शाळेत बॉम्बची धमकी मिळाल्याने पोलीस सतर्क झालेत. गडचिरोली लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी जमिनीत 6 कुकरमध्ये पुरून ठेवलेली 9 आयडी आणि 3 क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली आहेत. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथकं, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली आहे. लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलंय.